हॅलो एव्हरीवन. आपण या आधीच्या लेसन मध्ये बघितलेलं की वर्ग म्हणजेच काय, स्क्वेअर कशा पद्धतीने काढायचे असतात ते. बरोबर आहे. आता वर्ग म्हणजे आपण काय मागच्या लेसनला बघितलेलं की सर समजा मला एखाद्या संख्येचा वर्ग करायचा आहे, म्हणजेच काय, त्या संख्येचा आपण 2 वेळेस गुणाकार करायचो, त्याला आपण काय म्हणायचो, वर्ग. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, स्क्वेअर. बरोबर आहे. त्यानंतर आता या वर्गानंतरचा पुढचा टॉपिक आहे आपला, तो म्हणजे वर्गमूळ. आता वर्गमूळ याला इंग्रजीमध्ये म्हणतात स्क्वेअर रूट. बरोबर आहे. आता हे स्क्वेअर रूटचं साइन अशा पद्धतीनेच असतं. जर समजा मला एखाद्या संख्येचं वर्गमूळ काढायचं असेल तर जर समजा एखादी संख्या घेतली, मी 625 या संख्येचा मला वर्गमूळ काढायचं आहे, तर ते अशा पद्धतीने लिहिलं जातं. ठीक आहे. मग आता वर्गमूळ हा टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर आपण थोडस वर्ग या टॉपिक कडे जाऊया. की वर्ग या टॉपिक मध्ये आपण काय काय बघितलेलं, वर्ग. एकाचा वर्ग नेहमी किती असतो, 1. दोनाचा वर्ग असतो 4. तीनाचा वर्ग असतो 9. बरोबर आहे. चाराचा वर्ग असतो 16. पाचाचा वर्ग असतो 25. सहाचा वर्ग असतो 36. साताचा वर्ग असतो 49. आठाचा वर्ग असतो 64. नवाचा वर्ग असतो 81 आणि 10चा वर्ग असतो 100. ठीक आहे. मग आता 1 ते 10 चे वर्ग मी फळ्यावर लिहिले. मग आता सर्वप्रथम आपल्याला हे बघायचं की प्रत्येक संख्येच्या एकक स्थानाला कोणता अंक आहे. बघा, जर एकाचा वर्ग असेल तर त्याचं एकक स्थान 1 आहे. दोनाचा वर्ग असेल तर एकक स्थानाला 4. तीनाचा वर्ग असेल तर एकक स्थानाला 9 दिसतोय. चाराचा वर्ग असेल तर एकक स्थानाला मला कोणता अंक दिसतोय, 6 अंक दिसतोय. बरोबर आहे. पाचचा वर्ग असेल तर मला एकक स्थानाला दिसतोय 5च. सहाचा वर्ग असेल तर मला एकक स्थानाला दिसतोय 6. साताचा वर्ग असेल तर एकक स्थानाला आपल्याला दिसतोय 9. आठाचा वर्ग असेल तर एकक स्थानाला आपल्याला दिसतोय 4. नवाचा वर्ग असेल तर एकक स्थानाला दिसतोय 1 आणि 10चा वर्ग असेल तर एकक स्थानाला दिसतोय 0. मग बघा, या ठिकाणी आता जर मी तुम्हाला विचारलं की अशी कोणती वर्ग संख्या आहे की तिच्या एकक स्थानाला मला 1 दिसतोय, कोणकोणत्या संख्या आहेत एकक स्थानाला 1 असणाऱ्या, 1 आणि 9. बरोबर आहे. 1 आणि 9 यांच्या एकक स्थानाला काय 1 आहे. अशी कोणती संख्या आहे की तिच्या एकक स्थानाला 4 अंक मला दिसतोय. 2चा वर्ग 4 आहे आणि परत 8चा वर्ग 64, म्हणजे 2 आणि 8 या संख्येच्या एकक स्थानाला मला 4 अंक दिसतोय. बरोबर आहे. अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येच्या एकक स्थानाला 9 हा अंक दिसतोय. कोणती कोणती आहे, 3चा वर्ग 9 आणि 7चा वर्ग 49. बरोबर आहे. या संख्येच्या एकक स्थानाला मला जी संख्या दिसतात ते आपण वर्ग करून देतोय. अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येच्या एकक स्थानाला 6 दिसतो. बरोबर आहे. 4 आणि 6. बरोबर आहे. 1 आणि 9, 2 आणि 8, 3 आणि 7, 4 आणि 6 या संख्येच्या एकक स्थानाला सारखे अंक आपल्याला दिसत आहेत. बरोबर आहे. आता पुढे जाऊया. आता जर समजा आपल्याला काढायचं आहे वर्गमूळ. बरोबर आहे. तर वर्गमूळ काढताना जर समजा मी एखादी संख्या घेतली, फॉर एक्झाम्पल 625 चा मला वर्गमूळ काढायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने वर्गमूळ असं आपण लिहितो. असे चिन्हामध्ये आपली संख्या लिहावी लागते. म्हणजेच काय की आता 625 या संख्येचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तर वर्गमूळ काढायचं म्हणजेच काय करणार तुम्ही, सर्वप्रथम ही जी संख्या मला दिसते ती संख्या मी बाहेर लिहून देतो, 625. ठीक आहे. 625 लिहिल्यानंतर मला सर्वप्रथम काय करायचंय की या संख्येचे मला 2 गटांमध्ये विभागणी करायची. म्हणजे ती कशी, उजवीकडून डावीकडे. बरोबर आहे. आता 25 ही संख्या मला दिसते, 2 संख्यांचा मी एक गट केला आणि दुसरी जी संख्या दिसते ती म्हणजे 6, तिचा मी दुसरा गट केला. ठीक आहे. आता एक गट झाल्यानंतर
आता ज्या पद्धतीने आपण गट करताना उजवीकडून डावीकडे आलो, आता मात्र डावीकडून आपल्याला उजवीकडे जायचं. काय करायचं, आपल्याला याचा वर्गमूळ काढायचं. ठीक आहे. मग आता पहिली संख्या काय, 6. 6 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का, दिसते आपल्याला 6 पूर्ण वर्ग संख्या नाही. ठीक आहे. मग 6 ही पूर्ण वर्ग संख्या जर नसेल तर अशा वेळेस काय करायचं, 6च्या मागची म्हणजे 6 पेक्षा लहान असणारी अशी पूर्ण वर्ग संख्या कोणती ती शोधायची. 6 पेक्षा मागे म्हणजे 6 पेक्षा पूर्ण वर्ग असणारी संख्या कोणती दिसते, 4 ही मला दिसते. म्हणजे 4 कोणाचा वर्ग आहे, 2चा वर्ग आहे. म्हणून मी या ठिकाणी काय लिहिणार, 2 लिहिणार. लिहिला 2. तर त्यानंतर पुढचा जो दुसरा गट दिसतोय तुम्हाला, दुसरा गट काय, 25. बरोबर आहे. आपण सुरुवातीलाच बघितलं की अशी कोणती संख्या आहे पूर्ण वर्ग संख्या तिच्या एकक स्थानाला 5 अंक दिसतोय. बघा कुठे दिसतोय, फक्त 5च्या एकक स्थानाला 5 दिसतोय. म्हणून मी या दोनच्या पुढे काय लिहिणार, डायरेक्टली 5 लिहिणार. म्हणजेच काय, 625 या संख्येचं वर्गमूळ मला काय मिळालं, 25. कसं काढलं कळालं. परत एक उदाहरण घेऊया. समजा पुढची संख्या घेतो 1225. ठीक आहे. तर वर्गमुळात 1225 मला दिसतोय. आता वर्गमुळात 1225 दिसल्यानंतर सर्वप्रथम आपण काय करणार की 1225 ही संख्या बाहेर लिहिणार. बाहेर लिहिल्यानंतर काय करणार, उजवीकडून डावीकडे 2 2 चे गट करणार. करूया. 25 चा पहिला गट, 12 चा दुसरा गट. त्यानंतर काय करणार, उजवीकडून तुम्ही विचार करणार, पहिला गट तुम्हाला मिळाला 12. 12 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का, बघूया. 12 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का, नाही. नसेल तर आपण काय करतो, तिच्यापेक्षा लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या शोधतो. मग 12 पेक्षा लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती, ती म्हणजे 9. 9 कोणाचा वर्ग आहे, 3चा वर्ग आहे. म्हणून या ठिकाणी मी काय लिहिणार, 3 लिहिणार. आता मात्र या ठिकाणी पुढचा विचार करूया. ठीक आहे. मग आता एकक स्थानाला 5 ही अंक असणारी कोणती संख्या आहे, ती फक्त 5. म्हणजेच काय, 5चा वर्ग 25 असतो म्हणून त्याच्या एकक स्थानाला 5 येतो. म्हणजे 3च्या पुढे तुम्ही काय लिहिणार, 5. म्हणजेच काय, 1225 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्गमूळ आली, 35 या संख्येचा वर्ग. ठीक आहे. मग आता एवढं सोपं आहे वर्ग आणि वर्गमूळ काढणं. ठीक आहे. त्याच पद्धतीने आता आपण पुढचे वर्गमूळ कसे काढायचे ते आपण बघूया. आता पुढे बघूया. जर मला काढायचे असेल या संख्यांचं वर्गमूळ, आता हे वर्गमूळ कसं काढणार, एकक स्थानाला 5 होता, ती एकच संख्या होती 5. 5चा वर्ग 25 येतो म्हणून त्याच्या एकक स्थानाला 5 यायचा. अशी 1 ते 10 मध्ये ती एकमेव संख्या होती. परंतु जर आपण आता 1156 चा विचार केला तर 1156 मध्ये मी सर्वप्रथम काय करणार, 1156 ही संख्या बाजूला लिहिणार. उजवीकडून डावीकडे आपण काय करतो, 2 2 चे गट करतो. मी 2 2 चे गट करणार. त्यानंतर मात्र आता या संख्येच्या एकक स्थानाला शेवटी काय दिसतोय, 6 अंक दिसतोय. बरोबर आहे. पहा 6 अंक असणाऱ्या 2 संख्या आहेत. एक 4चा वर्ग 16 आहे आणि 6चा वर्ग 36 आहे. म्हणजेच काय, ही जी संख्या शेवटी आपण येणार आहे हिच्या एकक स्थानाला एक तर 4 असेल, एक तर 6 असेल. आता 4 घ्यायचा की 6 घ्यायचा हे कसं ठरवायचं त्यात आपण बघूया. आपण गट केलेले उजवीकडून डावीकडे. त्यानंतर आता पहिला गट मिळाला आपल्याला 11. 11 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का, नाही. 11 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. मग 11 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या असणारी संख्या कोणती आहे, ती म्हणजे 9. म्हणजेच काय, कोणाचा वर्ग आहे 9, 3चा वर्ग 9. ठीक आहे. तर 3चा वर्ग 9 म्हणून मी या ठिकाणी काय लिहिला, 3 हा अंक लिहिला. त्यानंतर आपली संख्या काय, 11. बरोबर आहे. आपण कोणता अंक लिहिला, 3. का लिहिला, 11 पेक्षा लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या आपण शोधली. ती कोणती होती, 9 होती. म्हणजेच काय, या 11 मधून 9 वजा करायची. ठीक आहे. 11 मधून 9 जर वजा केले तर उत्तर किती येतं, 2. आता 2 हा अंक या 3 पेक्षा कसा आहे, लहान आहे. म्हणजेच काय, 3 पेक्षा 2 हा अंक कसा आहे, लहान आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट, 3 पेक्षा 2 हा अंक लहान आहे. म्हणून काय करायचं, या 4 आणि 6 या दोघांमध्ये जो अंक लहान आहे तो अंक आपण घ्यायचा. लहान अंक कोणता आहे, 4. म्हणून काय ते काय लिहिणार,
34 म्हणजेच काय 1156 या संख्येचं वर्गमूळ तुम्हाला काय मिळालं 34. कसं काढलं कळालं? ठीक आहे. मग अशाच पद्धतीने आपण अजून पुढच्या संख्या घेऊया. ठीक आहे. आता पुढच्या संख्या जर मला घ्यायच्या असतील पुढची संख्या मी घेतो 5929 या संख्येचं मला वर्गमूळ काढायचं आहे. ठीक आहे. काय करणार सर्वप्रथम 5929 हा इझी संख्या आहे. ही संख्या मी बाजूला लिहिणार. बाजूला लिहिल्यानंतर आपण काय करतो उजवीकडून डावीकडे यांचे गट करतो. म्हणजेच काय 29 चा एक गट 59 चा दुसरा गट. ठीक आहे. असं झाल्यानंतर पुढे काय करतो 59 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे का बघूया. आहे कुठे नसेल तर 59 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या असणारी आपण संख्या शोधणार. कोणती 59 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या ती म्हणजे 49. 49 कोणाचा वर्ग आहे 7चा वर्ग आहे. म्हणून मी या ठिकाणी काय लिहिणार 7 लिहिणार. ठीक आहे. 7चा वर्ग किती येतो 49. आपली संख्या काय होती 59. 59 मधून तुम्ही काय करणार 7चा वर्ग वजा करणार. म्हणजेच काय 59 वजा 49 किती येतात 10 येतात. आता 10 अंक या 7 पेक्षा कसा आहे 7 पेक्षा 10 मोठा आहे. बरोबर आहे. मग आता 7 पेक्षा जर 10 मोठा असेल तर सर्वप्रथम आपण काय करणार. आता आपल्याला शेवटी एकक स्थानाला 9 अंक दिसतो. 1 ते 10 मध्ये 9 कोणकोणत्या संख्येच्या एकक स्थानाला येतो 3चा वर्ग येतो 9 आणि एक 7चा वर्ग येतो. म्हणजेच काय 3 आणि 7. मग आता या ठिकाणी आपलं समीकरण आपल्याला मिळाले. इथून आपल्याला पुढचं ठरवायचं की इथं 3 लिहावं लागेल की 7 लिहावं लागेल. या ठिकाणी 7 हा 10 कसा आहे या ठिकाणी 7 पेक्षा मोठा आहे. हा फरक या संख्येपेक्षा मोठा आलाय. म्हणून या ठिकाणी तुम्ही काय करणार मोठी संख्या घेणार. कोणती 7. म्हणजेच काय 5929 या संख्येचं वर्गमूळ आलं 77. काय करतोय कळतंय. तर अशाच पद्धतीने पुढची एक संख्या घेऊया. पुढची संख्या मी घेतो 3249. या संख्येचं मला वर्गमूळ काढायचं आहे. तर काय करणार सर्वप्रथम ही संख्या मी बाजूला लिहिणार 3249 लिहिली. या संख्येचे एकक स्थानाला कोणता अंक आहे 9 अंक आहे. 9 अंक असणारे कोणकोणत्या दोन संख्या आहेत. एक 3चा वर्ग असतो 9 आणि दुसरा असतो 7चा वर्ग 49. या दोन्ही संख्येच्या एकक स्थानाला कोणता अंक मिळतो 9 हा अंक मिळतो. म्हणून मी ते दोन्ही अंक काय केले बाजूला लिहून घेतले. ठीक आहे 3 आणि 7. आता पुढची क्रिया आपण करणार 2 चे गट झाले. 2 चे गट उजवीकडून डावीकडे केले. त्यानंतर पहिला गट काय मिळाला मला 32. 32 हा पूर्ण वर्ग संख्या आहे का बघूया. आहे 32 पूर्ण वर्ग संख्या नाही. मग तिच्यापेक्षा लहान असणारी संख्या की तिचा वर्ग हा 32 पेक्षा लहान असेल कोणती संख्या येते 25. बरोबर आहे. 25 कोणाचा वर्ग आहे 5चा वर्ग आहे. ठीक आहे. मग आता आपली संख्या काय होती 32. हा 5 आपण लिहिलाय. 5चा वर्ग किती होता 25. याच्यातून तुम्ही काय करणार वजा करणार. 32 मधून 25 गेले किती उरतात 6 अंक उरतो. आता मला सांगा हा 7 आपल्या या 5 पेक्षा कसा आहे छोटा आहे की मोठा आहे मोठा आहे. म्हणजेच काय 5 पेक्षा हा 7 मोठा आहे. तर यावरून काय ठरवणार आपण 7 मोठा आहे म्हणून आपल्याला संख्या कोणती घ्यावी लागेल मोठी संख्या घ्यावी लागेल. ती म्हणजे काय 7. म्हणजेच काय वर्गमुळात 3249 याचा वर्गमूळ आपल्याला किती मिळालं 57. ठीक आहे. बघा किती सोपं आहे. आणि हे ज्या सोप्या ट्रिक्स आहेत त्या सोप्या ट्रिक्स जर आपल्याला येत असतील तर आपण स्पर्धा परीक्षेच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत यांच्या कॉम्पिटिशन मध्ये आपण सुद्धा सहभागी होऊ शकतो. म्हणजेच काय या ट्रिक्स जर तुमच्या लक्षात असतील तर तुम्ही विदिन 30 सेकंदाच्या आत हे तुम्ही उत्तर काढू शकता. अजून बघूया 2116 या संख्येचा मला वर्गमूळ काढायचं. ठीक आहे.
त्यानंतर अजून एक संख्या घेतो मी, ठीक आहे. अजून एखादी संख्या सांगाल तर ती पण घेऊया. अजून एक पुढची संख्या घेतो 9409. आता 3 मला या ठिकाणी संख्यांचं वर्गमूळ आपल्याला काढायचं. कसं करणार सर? पहिली संख्या 2116 मला दिसते, म्हणजे काय करणार, ती संख्या तुम्ही बाहेर लिहिणार. लिहिली. त्यानंतर 2116 या संख्येच्या एकक स्थानाला कोणता अंक दिसतोय? 6 अंक दिसतोय. 6 अंक एकक स्थानी असणाऱ्या आपल्या संख्या कोणत्या आहेत? एक आहे 4 आणि दुसरी आहे 6. मग 4 आणि 6 मी या ठिकाणी बाजूला लिहून घेतला, ठीक आहे. मग त्यानंतर तुम्ही काय करणार? याचे 2 चे गट करणार. याला 2 चे गट. त्यानंतर 21 ही संख्या पूर्ण वर्ग आहे का? नाही. मग 21 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या असणारी संख्या 4, बरोबर आहे. मग आता 21 मधून किती वजा करणार तुम्ही? 4चा वर्ग किती असतो? 16. 21 मधून 16 गेले, किती उरले? 5 उरले. आता 5 आहे 4 पेक्षा कसा आहे? मोठा आहे, म्हणजेच कोणती संख्या लिहिणार? 7. म्हणजेच काय? 2116 चा वर्गमूळ किती मिळालं? 46. बघा किती सोपं आहे. त्यानंतर पुढे बघूया 7744. काय करणार तुम्ही? 7744 ही संख्या बाजूला लिहिणार. लिहिली. या संख्येचा एकक स्थानाला कोणता अंक आहे? 4 अंक आहे. तर 4 हा अंक कोणत्या संख्येचा एकक स्थानाला आपल्याला दिसतो वर्गांमध्ये? एक 2चा वर्ग असतो 4 आणि 8चा वर्ग असतो 64. त्याचा एकक स्थानाला असतो 4. म्हणजेच काय? आता या ठिकाणी तुम्ही 2 चे गट करणार. 2 चे गट केले. पहिला गट मला मिळाला 77, दुसरा गट मला मिळाला 44. आता 77 ही संख्या पूर्ण वर्ग आहे का? नाही. पूर्ण वर्ग संख्या नाही, त्याच्यामुळे काय करणार? त्याच्यापेक्षा लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या आपण शोधणार. 77 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या असणारी संख्या ती म्हणजे 64, बरोबर आहे. मग 64 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 8चा वर्ग आहे. मग आता 8चा वर्ग 64 आहे, तर आपण काय करतो? तर 77 मधून 8चा वर्ग 64 वजा करणार. किती मिळेल उत्तर? 64 6 70 आणि वरचे 7 म्हणजे किती मिळाले? 13 ही बाकी मिळाली. आता 13 या 8 पेक्षा कसा आहे? मोठा आहे. म्हणजेच काय? यावरून तुम्ही काय ठरवणार की एकक स्थानाला 4 आहे. एकक स्थानाला कोणकोणते 2 अंक असतात? 2 आणि 8. म्हणजे यावरून काय करणार? शेवटी काय येणार? 88. म्हणजेच काय? या संख्येचं वर्गमूळ तुम्हाला मिळालं 88. त्याच पद्धतीने पुढे जाऊया. वर्गमुळात 9409. तर काय करणार? सर्वप्रथम 9409 मी बाजूला लिहिणार. एकक स्थानाला 9 असणारे अंक कोणकोणते ते आपण आम्हाला शोधून घेणार. एक मी तुम्हाला 3चा वर्ग 9 आणि एका बाजूला मी तुम्हाला 7चा वर्ग 49. त्याच्या एकक स्थानाला 9. म्हणजेच काय? आपल्या या संख्येच्या एकक स्थानाला एक तर 3 असेल, एक तर 7 असेल. मग आता सर्वप्रथम काय करणार? यांचे 2 चे गट करणार. केले. मग आता 94 ही संख्या दिसते, बरोबर आहे. तर 94 कोणत्या संख्येचा पूर्ण वर्ग आहे का? तर नाही. 94 पेक्षा नाही आहे, त्यामुळे काय करणार आपण? 94 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती ती आपण शोधणार. मग 94 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती दिसते मला? ती म्हणजे 9चा वर्ग 81. म्हणून मी या ठिकाणी काय लिहिणार? 9 लिहिणार, बरोबर आहे. आता 94 मधून 9चा वर्ग आपण काय करणार? मायनस करणार. मग 94 मधून जर 81 गेले किती उरतात? 81 10 91. 91 चे वरचे 3 म्हणजे काय उत्तर आलं? 13. आता 9 पेक्षा 13 कसा आहे? मोठा आहे, बरोबर आहे. 9 पेक्षा जर 13 मोठा असेल तर या दोघी संख्यांमध्ये आता एकक स्थानाला काय घेणार तुम्ही? बघा 3 घेणार की 7 घेणार? काय घ्यावं लागेल आपल्याला? 7. म्हणजेच काय? स्क्वेअर रूट ऑफ 9409 इज इक्वल टू 97. बघा किती सोपं आहे वर्गमूळ काढणं, ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण वर्गमूळ सोप्या पद्धतीने कसे काढता येतं त्याविषयीच्या आपण सोप्या ट्रिक्स बघितल्या. थँक्यू.